नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मस्तपैकी असा गरमागरम असलेला आणि मेन म्हणजे तर आज ना थोडा पाऊस पण आलेला होता. तर म्हणजे काल आलेला होता, बट मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे. काल बनवले होते तर पाऊस आला, म्हटलं काहीतरी गरमागरम खायचं. तर मी मिनी ब्रेड पकोडा बनवलेला होता. माझ्याकडे 2-3 ब्रेड अवेलेबल होते आणि चला म्हटलं काहीतरी यूज करूया आणि मस्तपैकी गरमागरम खाऊया. त्यासाठी मी हा ब्रेड पकोडा बनवलेला आहे छोट्या आकाराचा. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहे, त्याला असं बारीक चिरून घ्यायचं. नंतर उकडलेले 2 ते 3 आलू होते. 3 किंवा 4 आलू पण घेऊ शकता, क्वांटिटी वाढवायची असेल तर. हे कमीत कमी 3 आलू होते, त्याला मी थोडंसं किसणीने किसून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये चिरलेले कांदे टाकायचे व एका मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण व थोडंसं जिरं टाकून त्याचा ठेचा बनवल्यासारखं दरदर असं वाटून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी मिरची, आलं, लसूण वगैरे सगळं टाकलं व त्याचा असा प्रकारे ठेचा दरदर असा बनवून घेतलेला आहे. आणि तो बनवलेला ठेचा आपल्याला आता आलूच्या मिश्रणमध्ये टाकायचा आहे. त्याला टाकायचं. तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. नंतर यामध्ये जास्त मी इन्ग्रेडियंट वगैरे मसाले वगैरे टाकलेले नाही आहे. खूप कमी प्रमाणामध्ये यूज केलेला आहे. त्या चवीनुसार मीठ, थोडीशी हळद पाऊण चम्मच, थोडंसं आमचूर पावडर, अगदी चिमूटभर कलरसाठी थोडंसं रेड चिली पावडर टाकलं आहे, अगदी चिमूटभर, ऑप्शनल आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचं आहे. नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद, पाऊण चम्मच हळद टाकायची, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी अजवाईन, थोडंसं कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकता. मी नंतर टाकलेलासुद्धा, अगोदर सुरुवातीला विसरली होती. नंतर मला आवड आहे हे ऑप्शनल आहे टाकणं हे वालं. कोथिंबीर आणि कढीपत्ता आवडत असेल तर टाकायचा, नाही तर त्याला स्किप करायचं व त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर खूप जास्त पातळ नको, खूप जास्त असं घट्टसर नको, मीडियम थिकनेसचं बॅटर तयार करायचं आहे आणि कंटिन्यू याला असं मिक्स करत राहायचं, म्हणजे हलकंसं बॅटर थोडं हलकं होऊन जाईल बा आणि मस्तपैकी असा हलकासा कलर त्याचा चेंज होईल बा, इतपत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर याला 10 मिनटं किंवा 5 मिनटं तरी याला रेस्ट करायला ठेवायचं. नाही 10 मिनटं वेळ असेल तर 5 मिनटं तरी ठेवलं ना तरी सफिशियंट असते. नंतर बघू शकता अगोदरपेक्षा कलर चेंज झालेला आहे. तर यामध्ये मी थोडंसं बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आणखी मिक्स करून घ्यायचं आहे. आता ऑलमोस्ट बॅटर तयार झालेला आहे, बट ब्रेड पकोडे बनवायचे राहिलेले आहे. तर त्यासाठी मी 4-5 ब्रेडचा स्लाईस घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला आता बरोबर ब्रेड पकोडे तयार करून घ्यायचं आहे. तर मी एका स्लाईसवर टोमॅटो सॉस आणि दुसऱ्या स्लाईसवर हिरवी चटणी बनवून घेतलेली होती. हिरवी चटणी मी कोथिंबीर, पुदिना, थोडंसं आलं, लसूण आणि जिरं टाकून याचं पाणी टाकायचं थोडंसं आणि थोडंसं लेमनसुद्धा टाकायचं आणि हलकंसं चवीनुसार मीठ टाकायचं. हे 2-3 इन्ग्रेडियंट सगळ्यांना येते म्हणा हिरवी चटणी, ती बनवून घ्यायची पातळसर अशी आणि नंतर ते दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला लावायची व त्यावर बनवलेलं जे आपण आलूचं भरीत होतं ते लावायचं आणि अशा प्रकारे आपल्याला याला दोन्ही म्हणजे ब्रेडच्या स्लाईस चिपकवून घ्यायचे आहे, ज्या प्रकारे तुम्हाला दाखवलेले आहे. नंतर आपल्याला छोटे छोटे असेच पीसेस कट करून घ्यायचे आहे. 4 पीसेस कट होऊन जाते इझिली, असेच पीसेस कट करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याला बेसनाच्या बॅटरमध्ये डिप करून याला फ्राय करायला टाकायचं आहे. तर मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. आता अशा प्रकारे थोडंसं डिप करायचं आणि नंतर आपल्याला गरमागरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची आणि नंतर ज्यावेळेस आपण थोडा बरोबर सेट झाला की मीडियम फ्लेमवर याला फ्राय करून घ्यायचं. जेवढे मावेल ना कढाईमध्ये तेवढंच टाकायचं, खूप जास्तसुद्धा टाकायचे नाही आणि सुरुवातीला बिलकुल याला हलवायचं नाही. थोडासा बरोबर खालचा जो लेयर आहे ना ती सेट झाली की त्यानंतर याला पलटवायचं. अशा प्रकारे अलटवत पलटवत मस्तपैकी असा ब्राउनिश गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे मिनी ब्रेड पकोडे फ्राय करून घ्यायचं आहे. खूप मस्त वाटतात हे खायला. मला ना अगदी मस्त वडापावसारखे वाटले आणि खायला तर अतिशय टेस्टी वाटले. मी म्हटलं चला मोठेवाले ब्रेड पकोडे पण बनवतो ना आपण, तर ते पण छान असतात, बट त्याच्यामध्ये कसं थोडंसं जास्त प्रमाणामध्ये काही बनवल्यानंतर नाही का ती टेस्ट नाही का
वेगळी येते आणि तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये कोणतीही वस्तू बनवून बघा कमी याच्यामध्ये तर ते अतिशय टेस्टी बनते. तर हे मला खूपच आवडले. कमीत कमी मी 3 ते 4 खाऊनच घेतले होते आणि बाकीच्यांना पण सगळ्यांनाच आवडलेले होते. तर अशा प्रकारे मी बाकीचे पण सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला आणि मस्तपैकी गरमागरम चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा मिरचीसोबत खायचं. नेहमी आपण आलूचं जे भरीत बनवतो ना तर ते आपण शिजवतो थोडंसं म्हणजे तडका वगैरे लावून ते कढाईमध्ये तेल टाकून जिरं मोहरी वगैरे हे बाकीची जी प्रोसेस आहे ना ती करून आपण आलूचं भरीत बनवतो. बट याच्यामध्ये मी कसं डायरेक्ट फक्त उकडलेले आलू घेतले आणि त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट टाकले आणि त्याचा मसाला बनवला. त्यामुळे जी टेस्ट होती ना ती अतिशय टेस्टी वाटत होती. बिलकुल तुम्ही एकदा तरी ना ही रेसिपी ट्राय करून बघाल, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.